त्या भिकऱ्यावा मोती होता त्यांना मोतीला एकत्र जमा करण्याचं काम भिलेन साहेबने करीत एक सूत्रमा बांधण्याचं काम आपली बोली पोवाडी आपली रीती आपली संस्कृती आपलं ज्ञान हे सफाई कारणीभूत जाईल संघक स्वातंत्र्य शेती पाणी 158 महापुरुष का नाव है शेती भरत ऋषि कालिदास श्री भोजो जगन तथा सूरदासस्त त्यागराजो रस खानस्त सत्कवी यानं आम्ही स्मरण करतो राजा भोजचं जन्म कब हो मी टाइम लेंगे होतो नागपूरला काय आपल्याला चाय पाणी प्यायचे तर सांगो राजा भोज को उन्हें वसंत पंचमी कायला म्हणा असं विचार करने की बात से वसंत पंचमीला मार्च 4 वाग्देवी को जन्म भी से जब सृष्टि को निर्माण ब्रह्मा जी ने करी उन्हें ओकस नहीं माँ सरस्वती की उत्पत्ति करी वो दिवस आए वसंत पंचमी को वसंत पंचमी का दिवस का बाद में वातावरण में उत्साहवर्धक वातावरण तैयार होते वो वातावरण तैयार होते आपली संस्कृती आपली परंपरा आपलं ज्ञान याला वाग्देवीला कला संस्कृती विद्या की अधिष्ठात्री देवी कशी एक आमोद छानी 3 साल राजा भोज कुंवर समाज को इतिहास को पठान बुलाओ ने इंजीनियर महेश पटेल ने बात करी से अभ्यास करी से हा सूर्य हा जय माँ सरस्वती का जन्म दिवस में राजा भोज को जन्म बनी से जेकर जबान पर सरस्वती रवसे वो प्रकांड पंडित होते जबान पर लगा सरस्वती गई तो महाभारत भी होते जना जबान पर लगा गई तो रामायण भी होते प्रसंग थी एक मंत्रा करके तो गयो रामाला 14 वर्ष बर्बाद भक्ताला कधी रामायण गयो जुनी घटना घडली जवळ सांगी द्रौपदी अंधेचा बेटा आमदा होता है महाभारत आहे राजा भोज वसंत पंचमीला पैदा व्हाया आणि उन्हा 55 साल 7 महीना 3 दिवस भारत पर राज्य करील चोर राज्य चालुक्य राज्य यांनी होता 57 तुकडामा भारत बसे होतो कोणा भारत अखंड निर्माण करण्याचं काम राजा भोज ने करी वसंत पंचमी का दिवस राजा भोज व वाग्देवी सरस्वती को जन्म दिवस 7/7 मनावनो आवत है राजा भोज विद्वान होतो अभ्यास होतो माँ सरस्वती को बरच पुत्र कसे म्हणजे राजा भोजला भोजशाला को निर्माण करी भोजशाला में शिक्षणासाठी बाहेर 1500 विद्यार्थी शिकत होता राजा भोज न 84 ग्रंथ लिखिसे ज्या ग्रंथ में धर्म से राजकारण से
राजा भोज मैंने म्हटलं का करू की राजा भोज संपूर्ण समाज को होते, राजा भोज संपूर्ण समाज को होते, जास्त हे करण को न त्या ठिकाणी समाज का समस्या दूर करने को प्रयत्न करो. एक उदाहरण છે, शक्ति प्रधान बात अलग છે, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान को निर्माण करें. संविधान का कोणसाठी आहे? सबसाठी आहे. जेव्हा तुम्ही बाबासाहेबांना एक जात उत्पन्न करना की तो अन्य समाज का चूक खरी बात आहे का खोटी बात आहे तुम्ही सांगू रे भाऊ. 14 एप्रिलला कार्यक्रम रे तर राजा भोज अखंड भारत को निर्माण करी से समाज ला एक से भारतीय संस्कृति को जतन करी से तर राजा भोज को उत्सव तैयार करतो समय आपण समाज का टूटे नहीं पाहिजे. एको भी आयोजकों ने विचार करने से यानी आता राजनीति में लोग बचे थे आम्ही समाज करने जोड़न को काम होते समाज को जब राजा भोजला तुला काहीतरी संकल्प करून दिवस रहे तो पोवारी कायला कमी पाहिजे. कमी बोलणं मग काय लायले आम्ही आपलं मुलगी आत्मनिंदा करून बसया. आमली पोवारी बोली इंग्लिशचे आदिवासीचे खराबचे बोलणं चांगली नाही, पण आमली बोली कानला चांगली लगत. तुम्ही पोवारीनं बोलू तर बाजूवर ऐकायला बसतो. तर पहिलं बात आम्ही आपली आत्मनिंदा करण म्हणजे आत्मनिंदा करण लगा आपण का बाया आत्मग्लानी ह्या बोली कमजोर से म्हणून आपला मनात ग्लानी आहे, भेव निर्माण झाली. भेव आणि येणं कारण लगा पुवारी बोली अस्तित्वहीन होत झाली से कोणी कमी करी ह्या जितना भूकंपाला शेती ना गाव का बाहेर गया शेती उकमा मोरबी समावायचे. आम्ही घर हिंदी बोलन को मैंने मराठी पोवारी बोलन को प्रयास नहीं करते. आज समाज की एकता, समाज की भाषा, समाज की संस्कृति, रीति रिवाज इनको पासून आपण दूर होत जाते. भार आपला पोवारी संस्कृती का जिथं त्योहार होता कमी जास्त करता रूप बदली रे देश काळ स्थिती परिस्थितीनुसार बदल भई रे आणि बदल होऊन भी जरूरचे उकर शिवाय समाज युग निर्माण योजना का कैसे कि हम बदलेंगे युग बदलेगा. जर पोवारी बोलन की बोलचाल की भाषा रहे तर आम्ही कम से कम घरात बोलली ते आणि ह्या काम आपली मातृशक्ती करते. एक मराठी में कहावत है ज्याच्या की पारव्याची दोरी ती जगाला उतारी स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी. या भारत भूमीवर येण्यासाठी आव्हानासाठी परमेश्वरला मायेची आवश्यकता पडत. म्हणून घर का संस्कार घर की बाई. आता मी खबर